Welcome all of you. So today we are going to solve the next activity, which is the activity number 3. It is based on again idioms and idiomatic expressions. जी ॲक्टिव्हिटी आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती त्याच ॲक्टिव्हिटीचं हे पुढचं अजून एक रूप दिलेलं आहे या ठिकाणी. सेम ॲक्टिव्हिटी आहे इडिओमॅटिक एक्सप्रेशनवर. सो बिफोर सॉल्विंग दॅट ॲक्टिव्हिटी लेट्स डिस्कस अबाउट सम इन्स्ट्रक्शन्स विच आर फॉर टीचर्स ॲज वेल ॲज फॉर यू दॅट इज स्टुडंट. सो फॉर टीचर्स, इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स कॅरी द कल्चर अँड ट्रॅडिशन. जे इडिओमॅटिक एक्सप्रेशन असतात हे कल्चर आणि ट्रॅडिशनमधून येत असतात, त्यामुळे ते त्यांना कॅरी पण करत असतात. विथ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स ट्राय टू अंडरस्टँड द कल्चर अँड ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड. आता या ठिकाणी तुम्हाला जे काही एक्सप्रेशन दिलेले आहेत यातून त्याच्या पाठीमागचं कल्चर आणि ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड तुम्हाला शोधून काढायचं आहे. मेक स्टुडंट अवेअर टू अंडरस्टँड द डिफरन्स इम्पॅक्ट द कल्चरल अँड ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड. आणि मुलांना हा फरक समजून द्यायचा आहे की कल्चरल आणि ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड याचा इफेक्ट या म्हणींवर इडियम्सवर कसा पडत असतो. ओके, नाव देर आर 3 इन्स्ट्रक्शन अगेन फॉर स्टुडंट. So first is read the following short passage and try to understand the difference between two countries' culture and traditional background while using idiomatic expression. पुढे आता एक पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे, हा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि याच्यामध्ये 2 कंट्रीज मधलं कल्चर आणि ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड यातील फरक याच्यामुळे अर्थाचा अनर्थ कसा केला जाऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. बी केअरफुल व्हाईल युझिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन. जेव्हा तुम्ही इडिओमॅटिक एक्सप्रेशन यूज करत असता त्याचा अर्थ आपण पाहिला होता की जो इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा अर्थ असतो तो त्याच्या शब्दांच्या अर्थापेक्षा वेगळा असतो आणि त्यामुळं इडिओमॅटिक एक्सप्रेशन तुम्ही यूज करत असताना खूप काळजीपूर्वक केले पाहिजेत. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न टू यूज प्रॉपर इडिओमॅटिक एक्सप्रेशन. जर तुम्ही प्रॉपर इडिओमॅटिक एक्सप्रेशन शिकत असाल तर ते खूप इंटरेस्टिंग असतं. आता ते आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर एक लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे, ती कुठली आहे बघा. राज अ 10th स्टँडर्ड स्टुडंट. तुमच्याच प्रमाणे राज हा सुद्धा 10वीचा एक विद्यार्थी आहे. इंटरेस्टेड इन ग्लोबल हिस्ट्री अँड इंग्लिश हॅज ट्रान्सलेटेड द पानिपत वॉर अँड सेंड इट टू हिज इंटरनॅशनल फ्रेंड सॅबियाना फ्रॉम जर्मनी. हा राज तुमच्यासारखाच एक 10वीतला विद्यार्थी आहे. त्याला ग्लोबल हिस्ट्री आणि इंग्लिश हे विषय खूप आवडतात आणि त्यानं त्याची एक मैत्रीण आहे जी फॉरेनमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, जिचं नाव आहे सॅबियाना. तिला पानिपत वॉर याच्याबद्दल काहीतरी कळवलेलं आहे, एक पॅराग्राफ कळवलेला आहे. तर तो कुठला आहे आपण पाहूयात. सो नाव यू कॅन सी देर इज वन पॅराग्राफ हिअर. नाव आय एम गोइंग टू रीड दिस. राज सेड, Panipat war was held between Marathas and Ahmad Shah Durrani. In this war, Marathas were in the winning position, but suddenly Ahmad Shah Durrani army killed so many Marathas and won the war. आता हे पानिपतच्या वॉर बद्दल सांगितलेलं आहे या ठिकाणी. हे वॉर जे होतं हे मराठास आणि अहमद शाह दुरानी याच्यामध्ये झालं होतं. मराठा हे जिंकण्याच्या अगदी जवळ होते, मात्र त्याच वेळेला ही जी वॉर असतं हे पलटतं आणि तिथून पुढं अहमद शाह दुरानीची जी आर्मी असते ती मराठा आर्मीला मारत सुटलेली असते. खूप सारे जे सोल्जर आहेत त्यांना किल्ड करत येते आणि यामुळं काय होतं, इन दिस वॉर 9 लाख बँगल्स वेर ब्रोकन. आणि यामुळं 9 लाख महिलांच्या बांगड्या फुटल्या गेल्या. आता याचा अर्थ काय आहे, जी म्हण इथं आपण पाहतोय याचा अर्थ शब्दशः काय आहेत, तर एवढ्या ज्या महिला होत्या त्या विधवा झाल्या, म्हणजे तेवढं आपलं सैन्य, मराठ्यांचं आपलं सैन्य तेवढं त्या ठिकाणी शहीद झालं, त्यांना मारलं गेलं. आता याच्यावर सॅबियाना जी जर्मनी मधली आहे तिला समजत नाही की याचा अर्थ काय आहे. ती स्वतः त्याचा अर्थ कसा काढते बघा. सो सॅड, इंडियन वुमेन आर ब्रेव्ह. तिच्या मते इंडियन विमेन ह्या ब्रेव्ह आहेत, पण हे झालं ते वाईट झालं. काय वाईट झालं असं तिला वाटते बघा. डिड दे फाईट अगेन्स्ट अहमद शाह दुरानीज मेल और फिमेल आर्मी. तुमच्या ज्या महिला होत्या त्या दुरानीच्या मेल आर्मी बरोबर लढत होत्या की फिमेल आर्मी बरोबर लढत होत्या. आता तिला असं वाटतंय की 9 लाख बँगल्स ब्रोकन झाल्या, म्हणजे आपल्या महिला सुद्धा त्या ठिकाणी वॉरमध्ये लढायला गेलेल्या होत्या. पण हा डिफरन्स कशामधला आहे, इट इज द डिफरन्स इज इन बिटवीन ओनली द कल्चरल बॅकग्राऊंड. आता याच्यावर काही क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत, तुम्ही पाहू शकता इथं. द फर्स्ट क्वेश्चन इज गेस द मिसअंडरस्टँडिंग इन द अबाव कन्व्हर्सेशन. अबाव कन्व्हर्सेशन मध्ये जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे ते तुम्ही गेस करायचं आहे. ते काय असू शकतं. सॅबियाना थॉट दॅट इंडियन विमेन ऑल्सो वॉज देअर इन द बॅटल फील्ड अँड देअर बँगल्स वेर ब्रोकन ड्यू टू वॉर. सॅबियानाला असं वाटत होतं की आपल्या इंडियन विमेन सुद्धा त्या वॉरमध्ये सहभागी होत्या, त्या लढत होत्या आणि त्या वॉरमुळेच त्यांच्या बांगड्या फुटल्या गेल्या.
टेल द रिझन फॉर द मिसअंडरस्टँडिंग. आता हे जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे त्याच्या पाठीमागचं कारण कोणतं आहे? दिस इडियम इज रिलेटेड टू द इंडियन कल्चर. ही जी म्हण आहे ही भारतीय संस्कृतीशी साधर्म्य असणारी आहे, विच शुड नॉट बी नोन टू सॅबियाना ॲज शी लिव्ह इन फॉरेन. आता सॅबियाना हे कळणारच नाहीये का? कारण ती आपल्या भारतामध्ये राहतच नाही, तिचा आपल्या कल्चरशी काही सुद्धा संबंध नाहीये, म्हणून तिला ही कळणारच नाहीये. अँड लास्ट क्वेश्चन ऑन दिस पॅराग्राफ, ट्राय टू रिमूव्ह द मिसअंडरस्टँडिंग बाय युझिंग प्रॉपर वर्ड्स ऑर फ्रेजेस इन्स्टेड ऑफ 9 लाख बँगल्स वेर ब्रोकन. आता हे मिसअंडरस्टँडिंग घालवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर ही जी फ्रेज आहे याला रिप्लेस करणारे अर्थपूर्ण शब्द तुम्ही इथं यूज करायचे. पण ते कसं करू शकतो आपण? ते या पद्धतीनं करू शकतो. इन दिस वॉर मराठाज वेर इन द विनिंग पोझिशन बट सडनली अहमद शाह दुर्रानीज आर्मी किल्ड सो मेनी मराठाज अँड वोन द वॉर. इन दिस वॉर 9 लाख विमेन मेड विडोज. ज्या ठिकाणी आता 9 लाख बँगल्स वेर ब्रोकन होतं त्या ठिकाणी मी इथं काय घेतलंय आता? मेड विडोज. इट इज द मिनिंग ऑफ दिस फ्रेज. Okay, now there one solved activity is also given. A squirrel's role can play the small role. एक फ्रेज आहे बघा आपल्याकडे, खारीचा वाटा त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, इंग्लिशमध्ये पण ही आहे असे ट्रान्सलेट केलेली आहे. अ स्क्विरल्स रोल याचा अर्थ काय आहे? कॅन प्ले द स्मॉल रोल. एखादा लहानसा रोल त्यातला घडवणे किंवा साध्य करणे. आता हे का आलेलं आहे? इट्स इंडियन एक्सप्रेशन विथ रामायणा ट्रॅडिशन. ही जी इडियम एक्सप्रेशन आहे ही इंडियन रामायणामधून आलेली आहे. When God Ram and his army were building a bridge over the sea to reach the Sri Lanka, a squirrel also helped them. आणि याच्या पाठीमागची अशी कथा सांगितली जाते की जेव्हा राम हे श्रीलंकेला जाण्यासाठी सेतू बांधत होते तेव्हा ही लहानशी खारोटी जी होती तिनं सुद्धा या कामामध्ये मदत केलेली होती. आउट ऑफ दिस मिथ द फ्रेज अ स्क्विरल्स रोल इज युज्ड फॉर स्मॉल अँड ऑनेस्ट हेल्प. आणि त्या काळापासून ही जी फ्रेज आहे ही चांगल्या आणि प्रामाणिक कामाच्या मोबदल्यासाठी यूज केली जाते. अगेन अनदर फ्रेज इज गिवन हिअर, पास्ड आउट. इन इंडिया द मिनिंग ऑफ दिस फ्रेज इज आय पास्ड आउट द एक्झामिनेशन. म्हणजे इथं काय होणे? पास होणे, उत्तीर्ण होणे असा आपण अर्थ घेतो. पण युएसए मध्येच ही फ्रेज जेव्हा यूज केली जाते तेव्हा त्याचा अर्थ होतो डायड. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता द मिनिंग इज चेंज्ड हिअर इन युएसए. म्हणजे एकच फ्रेज दोन देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाऊ शकते. नाउ हिअर वन प्रॅक्टिस क्वेश्चन इज गिवन टू यू. क्वेश्चन काय आहे? फाइंड 10 इडियोमॅटिक एक्सप्रेशन फ्रॉम युअर कोर्स बुक ऑर एनी अदर नॉवेल अँड राईट कल्चरल ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड बिहाइंड. तुम्हाला कमीत कमी 10 इडियम्स लिहायचे आहेत, एक्सप्रेशन लिहायचे आहेत आणि त्याचा जो बॅकग्राऊंड आहे जो ट्रॅडिशनल असेल किंवा कल्चरल असेल तो लिहायचा आहे. सो यू कॅन राईट दीज प्रोवर्ब्स और इडियम्स हिअर ॲज अन आन्सर. या ठिकाणी मी काही प्रोवर्ब्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं चुकून 1 नंतर 4 हा अंक आलेला आहे, तुम्ही फक्त इथं एकच लिहा. पहिली जी इडियम आहे ती आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आता याचं मिनिंग काय आहे? डिव्हल्ज अ सिक्रेट, प्रकट करणे, उघड करणे, सिक्रेट उघड करणे. आता ही म्हण का आलेली आहे? It is first recorded in 16th century. This phrase stems from shifty farmers at market who committed fraud by submitting a cat for a piglet in a bag. एक फार्मर होता 16व्या शतकामध्ये, ही फॉरेनची गोष्ट आहे. त्या ठिकाणी त्यानं काय केलं? पिगलेटच्या ऐवजी कॅट दिला पिशवीमध्ये घालून. आणि त्यानंतर काय झालं? इफ समवन लेट द कॅट आउट ऑफ द बॅग द डिसीट वॉज अनकवर्ड. आणि त्यानं हा जो खोटारडेपणा केला होता जेव्हा ही बॅग उघडली गेली तेव्हा तो उघडकीस आला आणि तेव्हापासून ही फ्रेज, ही म्हण वापरात आली. देन ब्रेक द आईस याचं मिनिंग आहे टू एंड कॉन्फ्लिक्ट ऑर इनिशिएट फ्रेंडशिप. जो वाद आहे तो थांबवणे आणि फ्रेंडशिप नव्यानं पुनर्स्थापित करणे. याचं ओरिजिन कुठं आहे बघा? दिस फ्रेज ओरिजिनेट्स फ्रॉम द 1580s रेफरिंग टू द कार्विंग ऑफ आईस टू क्रिएट पॅसेज फॉर शिप्स ऑन ट्रेड रूट्स. 1580 सालातली ही गोष्ट आहे. ज्या ठिकाणी बर्फ पडतो त्या ठिकाणची ही गोष्ट आहे. 2 देशांना जोडणारी किंवा 2 बाजारपेठांना जोडणारा जो रस्ता होता जो पाण्या थ्रू जायचा, या ठिकाणी बर्फ साठला जायचा आणि हा बर्फ कट करण्यासाठी ते कार्वेटिंग केलं जायचं. ऑफन टाइम्स द शिप्स वुड गेट स्टक इन द आईस ड्युरिंग द विंटर. या पाण्यातून जाताना अनेक वेळेला हिवाळ्यामध्ये ज्या शिप्स होत्या त्या अडकून पडायच्या. द रिसिव्हिंग कंट्री वुड सेंड स्मॉल शिप्स टू ब्रेक द आईस. आता ज्या देशामध्ये ही जहाज जाणार होतं व्यापारासाठी तो देश काय करायचा? त्यांच्याकडे येणारा जहाज अडकलं हे पाहिल्यानंतर तो स्वतःकडची एक लहानशी बोट
त्या मोठ्या जहाजाला रस्ता तयार करून देण्यासाठी पाठवायचा आणि ते लहानशी बोट काय करायचं, जो आईस आहे त्याच्या रस्त्यामधला तो कट करायचा. आणि त्यानंतर ही फ्रेज तिथून पुढे उदयास आली, ब्रेक द आईस इन ऑर्डर टू मेक वे फॉर द ट्रेड शिप्स. याचा खरा अर्थ होता ट्रेड शिपसाठी रस्ता तयार करणे, पण आज याचा अर्थ काय आहे, दोघांमधला कॉन्फ्लिक्ट संपवून फ्रेंडशिप उदयास आणणे. देन नेक्स्ट, बटर समवन अप. आता याचा अर्थ आहे टू प्रेज ऑर फ्लॅटर समवन एक्सेसिव्हली. आपण त्याला मराठीमध्ये मस्का लावणे ही एक फ्रेज आहे बघा. एखाद्याला खूप चढवणे, त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे असंही म्हणतात. आता या ठिकाणी ओरिजिन दिलेलं आहे. प्रत्येकाचं ओरिजिन मी वाचत बसत नाही. जर वाचत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल. तुम्ही एक काम करू शकता, तुम्हाला ओरिजिन वाचायचं असेल, तुम्हाला हे लिहावं लागणारच आहे तुमच्या ऍक्टिव्हिटीचं उत्तर म्हणून. तुम्ही हे वाचून तुम्हाला मागील एका व्हिडिओमध्ये गुगल लेन्स कसं वापरायचं मी सांगितलेलं आहे, ते वापरून सुद्धा तुम्ही याचं ट्रान्सलेशन करू शकता. ओके, सो नेक्स्ट इडिओम इज स्ट्रेट फ्रॉम द हॉर्स माउथ. आपण ही इडिओम मला वाटतं आपण डिस्कस केलेली होती. याचा अर्थ काय आहे, फ्रॉम द हायेस्ट ऑथॉरिटी ऑर ट्रस्टेड सोर्स. एखादी गोष्ट अशा सोर्स कडून समजणे जे खूप ट्रस्टेड आहे. देन टर्न अ ब्लाइंड आय टू इग्नोर समथिंग. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, त्याचं ओरिजिन इथं आहे, तुम्ही वाचू शकता. तुम्हाला हे लिहावं पण लागणार आहे. बरी द हॅचेट टू एंड कॉन्फ्लिक्ट अँड मेक पीस. वाद संपवणे आणि शांतता प्रस्थापित करणे, याचं पण ओरिजिन इथं आहे, तुम्ही लिहू शकता. कॉट रेड हँडेड. आता याचा भरपूर वापर आपल्या सिनेमामध्ये केलेला आहे. रंगे हात हा शब्द वापरला जातो. आता याचा अर्थ काय आहे, टू बी कॉट इन द ऍक्ट ऑफ डुईंग समथिंग रॉंग. एखादी वाईट गोष्ट करताना, गुन्हा करताना पकडणे. यासाठी पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे या ठिकाणी, तुम्ही वाचू शकता. देन गिव्ह द कोल्ड शोल्डर, डिसरिगार्डिंग समवन. दुर्लक्ष करणे एखाद्याकडे, असा याचा अर्थ आहे. याची पण एक स्टोरी आहे, वाचू शकता तुम्ही. देन लेट वन्स हेअर डाऊन. आता याचा खरा अर्थ बघा, शब्दशः अर्थ आपण घ्यायला गेलो तर याचा अर्थ होणार आहे एखाद्याचे केस खाली करणे. पण याचा जो मिनिंग आहे फ्रेजचा तो आहे टू रिलॅक्स ऑर बिहेव इन अन अनहिबिटेड मॅनर. म्हणजे रिलॅक्स होणे, शांत बसणे असा अर्थ आहे. असा अर्थ याला का प्राप्त झाला, एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे म्हणून एवढं फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. दिस फ्रेज वॉज फर्स्ट रेफरन्स इन जॉन कॉटरवेज द इंग्लिश ट्रेजरी ऑफ विट अँड लँग्वेज पब्लिश्ड इन 1655. 1655 साली जे विट अँड लँग्वेज पब्लिश झालेलं होतं, द इंग्लिश ट्रेजरी ऑफ विट अँड लँग्वेज, याच्यामध्ये याचा संदर्भ आढळतो. ड्युरिंग द 17th सेंचुरी, 17व्या शतकामध्ये, विमेन वेअर ऑब्लिक टू वेअर इलिजंट हेअर डॉज दॅट वेअर नॉर्मली पिन्ड अप. त्या काळामधील ज्या महिला होत्या त्या त्यांच्या हेअर पिन्ड अप करायच्या, ते पिन्ड अप केलेले असायचे. इट वॉज ओनली ड्युरिंग ब्रुशिंग ऑर वॉशिंग दॅट देअर हेअर वॉज लेट डाऊन. जेव्हा ते ब्रशिंग करायचे हेअरला सकाळी किंवा वॉशिंग हेअर करायचे असायचे, त्याच वेळेला किंवा विश्रांती घेतानाच ते पिन त्या काढायचे. आणि तेव्हापासून ही फ्रेज अस्तित्वात आली. लेट वन्स हेअर डाऊन याचा अर्थ इथून पुढे रिलॅक्स असा घेण्यात आला. देन लास्ट, पुल समवन्स लेग. एखाद्याचा पाय ओढणे. तर याचा अर्थ आहे टू ट्रिक ऑर फुल समवन. एखाद्याला वेड बनवणे किंवा त्याच्यावर ट्रिक करणे. आता हे पण का आलंय, इथं तुम्हाला इव्हेंट दिलेला आहे, ओरिजिन दिलेला आहे. आता याच्यानंतर अजून एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला शेवटची सोडवायची आहे. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. इट इज द लास्ट ऍक्टिव्हिटी ऑफ दिस व्हिडिओ. सो इट इज एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी और पॅरलल ऍक्टिव्हिटी. So the question is, list any 10 idiomatic expression from the internet, understand their meaning and use them in your own sentences. तुम्ही नेट थ्रू किंवा तुमच्या एखाद्या नॉवेल तुमच्याकडे असेल तर त्याच्यामधील 10 इडिओमॅटिक एक्सप्रेशन तुम्ही असे शोधायचे आहेत की ज्याचा अर्थही तुम्हाला लिहिता आला पाहिजे आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्या सेंटेन्समध्ये करता आला पाहिजे. मग असे 10 फ्रेजेस मी या ठिकाणी घेतलेले आहेत. ते कुठले कुठले आहेत बघूयात. द फर्स्ट, एव्हरी नूक अँड कॉर्नर. याचा अर्थ काय आहे, एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी. याच्यापासून सेंटेन्स आपण काय तयार करू शकतो, दे सर्च्ड एव्हरी नूक अँड कॉर्नर फॉर द गोल्डन रिंग. त्यांनी प्रत्येक कोपरा ना कोपरा पाहिला गोल्डन रिंग शोधण्यासाठी. देन गो टू हँड इन हँड. याचा अर्थ काय आहे, टू हॅपन ऑर एक्झिस्ट टुगेदर, एकत्र असणे. मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स गो हँड इन हँड इन सर्टेन चॅप्टर्स. थर्ड, व्हाईल अवे. याचा अर्थ आहे टू वेस्ट द टाइम, वेळ वाया घालवणे. डू नॉट व्हाईल अवे युअर टाइम ऑन सोशल मीडिया. देन फोर्थ, बाय हुक ऑर क्रूक, टू कम्प्लीट वर्क युझिंग एनी वे. कोणताही मार्ग वापरून काम करून घेणे. आणि यासाठी उदाहरण आहे, वी नीड आवर गव्हर्नमेंट इन ऑल स्टेट्स बाय हुक ऑर क्रूक.
हॅव अ फिदर इन वन्स कॅप टू अचीव्ह सक्सेस. एखादं मोठी गोष्ट साध्य करून दाखवणे. He is not only prime minister but also strongest party head, so he has 2 feathers in his cap. Then sixth sentence, keep the wolf out of the door. याचा अर्थ काय आहे? To save oneself from starvation. म्हणजे उपाशी राहण्यापासून, उपाशी राहून मरण्यापासून वाचवणे स्वतःला. People were kindly keeping the wolf out of the door during the war. It is the example. Then to turn the deaf ears on someone's words. याचा अर्थ आहे टू नॉट लिसन समवन, एखाद्याला जाणीवपूर्वक न ऐकणे. डिफेन्स मिनिस्टर हॅड वॉर्न द विलेज ऑफ द अटॅक बट विलेज हेड टर्न डीफ इयर्स ऑन हिज वर्ड्स. देन 8th, बीइंग बिझी डुईंग नथिंग. आता याचं काय, बीइंग बिझी डुईंग नथिंग याचा अर्थ आहे काहीच न करणे, डुईंग नथिंग. आणि यापासून सेंटेन्स आपण कसं तयार करू शकतो? सम स्टुडंट्स वेर बिझी डुईंग नथिंग इन द एक्झाम्स. अँड सेकंड लास्ट, चिकन हर्टेड. आता याचा अर्थ आहे कावर्ड, म्हणजे भित्रा आपण त्याला म्हणतो. सेंटेन्स असं असेल, अल्दो ही इज केअरफुल ऑफ एनिमीज अ लॉट बट ही इज नॉट चिकन हर्टेड. आणि याच्यानंतर एक शेवटची फ्रेज तुम्ही पाहणार आहात या ठिकाणी. वेट अ मिनिट. नाउ द लास्ट फ्रेज इज room for improvement. You can see here, and the meaning of this phrase is having a chance of improvement. आणि याचा वाक्यात उपयोग कसा केला जाऊ शकतो? though we satisfied with your work but there is still room for improvement. अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजची सुद्धा ऍक्टिव्हिटी सोडवलेली आहे. आजपर्यंतची व्हिडिओ जर तुम्हाला पाहायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आजपर्यंतची व्हिडिओ पाहू शकता. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. In the next video, we will solve the next activity. Thank you.